लायन्स संघ आपला अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या बरं का. लायन्स संघ चेंडूपळाच्या आत आपला अतिरिक्त खेळाडू इथं पाठवून द्या, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. जाऊया मॅच कडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते आहे. क्वार्टर फायनल अर्थात सुपर 8 ची एक महत्वपूर्ण मॅच आपण मैदानावरती पाहत आहोत. षटक क्रमांक पहिला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. गोलंदाजी मार्कवरती आपण प्रत्येक जाऊया मॅच कडे. सुपर 8 चा चौथा थरार आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. 3 सेमीफायनल संघ आपल्याला मिळाले. चौथा संघ कुठला? पहिलाच चेंडू आणि आकाश मार्गाने हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. मुख्य पंच अक्षय निर्मल सरांचा इशारा. हा षटकार 6 धावेनिशी संघाचं खातं इथं मैदानाच्या आतमध्ये उघडलं जात आहे. 3 संघ मात्र आपल्याला मिळाले. पीसीएमसी योद्धा, त्याचप्रमाणे आपण पाहतो सातारा रोड्स पार्टनर्स आणि हिंदवी रायझर्स, असे 3 संघ आपल्याला पाहायला मिळाले सेमीफायनल साठी. तर चौथा संघ कुठला? एक महत्वपूर्ण मॅच आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू होता पायावरती आला, जमिनी समांतर फटका आपल्याला तिथे मैदानावरती पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक मात्र तिथे चेंडूवरती आलाय, तोपर्यंत घेतली गेलेली एक धाव. चला तिन्ही संघाचे कर्णधार या. तिन्ही संघाचे कर्णधार या. सात धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस बबलूचा ब्लास्ट डीप स्कोअर लेग सीमारेषेच्या बाहेर हा चेंडू फेकून दिला. एक टप्पा घेत चौकार. 4 धावा. काय सर? हिंदवी रायझर्स विरुद्ध आपण पाहतोय सातारा स्पायटर्स, अशी सेमीफायनल पहिली होईल. आपण पाहतोय 11 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. अकरा धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चांगला फटका होता बबलूच्या बॅटमधला. हा चांगला फटका तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळाला. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा गुडघाट टेकवर तमाशा देख. चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा पार. चौकार. 4 धावेनिशी धावपल पुढे सरकला. 15 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. षटक क्रमांक जर आपण पाहतो पहिलं इथं मैदानावरती तुम्ही पाहताय, एक चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी आपल्याला इथं मैदानावरती पाहायला मिळते. 15 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते आहे. काय पंचांनी खेळाडू ना पंच तुम्ही इशारा करा, मग देऊयात आपण.
यावेळेस आपण पाहतो चांगला चेंडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे सरसवण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ आपण पाहतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. 15 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. पहिल्या क्रमांकाचा षटक आहे. सुपर 8चा एक महत्वपूर्ण सामना आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. प्रत्येक जगतापवरती पहिल्या षटकामध्ये मोठं आक्रमण तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे संघाच्या आयकॉनिक खेळाडूंनी आता डावाची सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतलेले आहे. यावेळेचा चेंडू होता रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न येतो होता परंतु असफल झालेला आहे. षटक क्रमांक पहिलं मैदानावरती संपता आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 15 धावा आहेत. चला स्पीडअप करा. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. धावफलकावरती नजर टाकता आपण 15 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. दुसऱ्या क्रमांकाच्या षटकाला प्रारंभ होतोय. उंच हवेमध्ये चेंडू असेल. 2 क्षेत्ररक्षक इथे सुंदर सुंदर प्रयत्न होता. सुंदर प्रयत्न इथे मैदानावरती होता. झेल जरी सुटला परंतु मित्रांनो प्रयत्न खूप सुंदर होता. 2 धावेनिशी धावफलक पुढे सरकतो. 17 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. तुषार पवार संपर्क करा. तुषार पवार संपर्क करा. 17 धावा धावफलकावरती आहे. दुसऱ्या क्रमांकाचा षटक प्रगती पथावरती आहे. पॉवर प्लेचा षटक आहे. डीप लॉंगॉन आणि आपण पाहतो डीप मिड विकेट हे 2 क्षेत्ररक्षक उभे करून ठेवलेले आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय अपील इथे मैदानावरती होते बघा. सुंदर सुंदर कामगिरी आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळते आहे. अप्रतिम कामगिरी इथे आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द मॅच आपण या ठिकाणी पाहतो इथे दिला जातोय. दुसऱ्या क्रमांकावर षटक गोलंदाजी मार्क करते रणजित सरांच्या हातामध्ये चेंडू आपण इथे पाहत आहोत. एक चांगली कामगिरी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू जमिनी समांतर फटका आपल्याला इथे पाहायला मिळेल. पाठीमागे जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलेत. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेनिशी धावफलक पुढे जातो. 18 धावा. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक दुसरा पूल केलाय. पाठीमागे आपण पाहतो कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू सुसाट मिड विकेट फोडून बाहेर येतोय. संघाचा आयकॉन बरसला. यावेळेस बबलूच्या बॅट मधनं येतोय खणखणी चौकार. 4 धावेनिशी धावफलक पुढे जातो. 4 धावेनिशी धावफलक जातो पुढे. 22 धावा. 22 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. या चौकाराच्या माध्यमातून दुसऱ्या क्रमांकावर षटक. चांगली कामगिरी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेचा चेंडू होता डान्सिंग डाऊन फुलटॉस चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. पाठीमागे आपण पाहतो क्षेत्ररक्षक उभा आहे. एकच धाव इथे पाहायला मिळेल. 23 धावा धावफलकावरती दुसऱ्या क्रमांकावर षटक आहे. पॉवर प्लेचा सुपर 8चा शेवटचा थरार तुम्ही मैदानाच्या आतमध्ये इथे पाहतात. एक चांगली कामगिरी तुम्हाला मैदानावरची करायची. एका बाजूला लायन्स हा संघ मैदानावरती आहे तर दुसऱ्या मध्ये एमआरएक्स अलायन्स बारामती हा संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू फटका फसलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आपण पाहतो यावेळेस बसलेला पहिल्या क्रमांकाचा भगदाड. द लायन्स संघाचा पहिला गडी तंबूच्या असलेला. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 1 गडी बाद 23.
तिसऱ्या क्रमांक षटकाला मैदानावरती प्रारंभ होईल विजय लोखंडे. विजय लोखंडे आपण पाहतो यांना गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिल्याने सांगितले तिसऱ्या क्रमांक षटकाला मैदानाच्या आतमध्ये प्रारंभ होईल. यावेळेचा चेंडू होता खणला गेल्या चेंडूला आपण पाहतो डिफ लॉंगॉन इथे पाठीमागे उपाय एकच धाव इथे मैदानावरती पाहायला मिळेल. एका धावेनिशी धाव पुढे जातो 24 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. वाईट चेंडू आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतोय. अवांतर धावेनिशी धाव पुढे सरकतो 25 धावा. संकल्प फोटो स्टुडिओचे सर्व आमचे सचिन सर या ठिकाणी उपस्थित होता. सरांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतो. चांगली कामगिरी आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लाजबाब कामगिरी आहे. यावेळेचा चेंडू लॉंग ऑफ. यावेळेचा चेंडू आपण पाहतो झेल सुटलाय आणि चेंडू सीमारेषा पार. रोहित पाटील आणि महेंद्र मामरे हे दोन्ही खेळाडूंना विनंती करतो आपण संपर्क करा. 29 धाबा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एकोणतीस धावा धावपालकावरती तिसऱ्या क्रमांकात षटक आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. यावेळेचा चेंडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. फाईन लेग सीमारेषेला मानवंदन आहे. 4 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. 4 धावेनिशी धाव पुढे सरकतो 33 धावा. 4 धावेनिशी धाव पुढे जातो 33 धावा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहे. वैभवच्या बॅटमध्ये चौकारांची इथे मात्र वरसात होते. बॅटची बाहेरची फसली धावची त्याची संधी इथे मैदानावरती कव्हर करायला कुणीही नाहीये. चांगला फटका आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. धावफलकावरती नजर टाकतो 34 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेस उंच हवेमध्ये फटका लॉंग ऑफ डाऊन द बॉल आणि रणजित यांनी टिपलंय प्रतिस्पर्धा संघाच्या आयकॉनला. फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ संपला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती नजर टाकल्यास आपण पाहत 34 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. तीन षटकांचा खेळ संपलेल्या धावफलकावरती 34 धावा. तर चौथ्या क्रमांकाच्या षटकाला पुन्हा एकदा रणजित यांच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलेला आहे. स्ट्राइक वरती आपण वैभव यांना पाहतो. नॉन स्ट्राइक वरती विनोद असतील. चांगली कामगिरी तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. अजून 2 षटकांचा खेळ बाकी असेल. 34 धावा 18 चेंडू मध्ये यावेळेचा चेंडू आपण पाहतो इथे मैदानावरती आहे. चांगला चेंडू आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. यावेळेचा चांगला चेंडू आपल्याला इथे मैदानाच्या
34 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चौथ्या क्रमांकावर षटक प्रगती पथावरती आहे. यावेळेचा चेंडू फटका फसला तिथे. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिले चेंडूवरती आहे. एका धावेनिशी धावफलक पुढे जातो. 35 धावा आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. चौथ्या क्रमांकावर षटक आहे. यावेळेचा एक चांगला चेंडू आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. अप्रतिम गोलंदाजी रणजित यांच्या माध्यमातून पाहत आहोत. पस्तीस धावा धावफलकावरती आहे. फटका फसला. यावेळी शॉट फाईन लेग आहे. झेल सुटेल. एक धाव मात्र आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एका धावनिशी धावफलक पुढे जातोय. 36 धावा धावफलकावरती आहे. MR चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 चं मोठं सत्र तुम्ही मैदानावरती पाहतात. तिसऱ्या सीझन मध्ये आहोत आणि आता ही स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये येऊन थांबलेली आहे. 3 सेमीफायनलचे संघ आपल्याला मिळाले. तर चौथा संघ कोणता, त्यासाठी चालू असलेलं टेनिस क्रिकेटचं मोठं युद्ध तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळेल. फुलटॉस चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकी सुंदर आहे. 2 धावेनिशी धावफलक पुढे जातं. धावफलकावरती नजर टाकल्या असता 38 धावा 4 षटकांचा खेळ संपला. सेमीफायनलचा पहिला थरार आणि त्या सेमीफायनलच्या पहिल्या थराराचं नाणेफेक मात्र आपण या ठिकाणी करत आहोत. हिंदवी रायझर संघाचे कर्णधार आणि सातारा रोड स्पार्टर संघाचे कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधारांना आम्ही विनंती करतो आपण नाणेफेकीसाठी या इमिजिएटली. सेमीफायनलची पहिली मॅच आपण यानंतर मैदानावरती खेळवणार आहोत. चांगला चेंडू आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळाला आहे. अफलातून कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. यावेळेचा चेंडू थोडासा शफल झाला. बुंद्यामध्ये चेंडू उतरला. पाठीमागे क्षेत्ररक्षक उभे आहेत. मला वाटतं तिथे सागर गावडे यांना आपण पाहतो. एक धाव आपल्याला पाहायला मिळेल. एका धावेनिशी धावफलक पुढे जातो. 39 धावा इथं मैदानावरती पाहायला मिळते. चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी इथे करायची. षटकातील काही चेंडू इथे बाकी असेल. चला नाणेफेकीसाठी चला. हिंदवी रायझर संघाचे कर्णधार आणि सातारा रोड स्पार्टर संघाचे कर्णधार, विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी या. एक धाव आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळाली. एका धावेनिशी धावफलक पुढे सरकतो. 40 धावा धावफलकावरती आहे. चाळीस धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. यावेळेचा चेंडू आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. चांगली कामगिरी, अफलातून कामगिरी इथे मैदानावरती करायची आहे. निर्धाव चेंडू इथे मैदानावरती आपण पाहत आहोत. मोठी मॅच आहे. सेमीफायनलचा मोठा थरार तुम्हाला यानंतर मैदानावरती पाहायला मिळतोय. षटकातील 2 चेंडू अजूनही आपण पाहतो इथे मैदानावरती बाकी असणार आहे. 40 धावा इथे मैदानावरती आहे. फुलटॉस आणि फुलटॉस चेंडूला दाखवलेली दिशा. चेंडू आकाश मार्गाने सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावेनिशी धावफलक पुढे जातो. धावफलकावरती 46 धावा. सेमीफायनलचा जो सामने होतील ते 4-4 षटकांचे असेल याची नोंद घ्या. यावेळेचा चांगला चेंडू आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळेल. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहतो बॅटर इथे बाद होईल.
46 धावा धावपलकावरती बनवल्या गेल्यात आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. हिंदवी रायझर हॅलो बंद केलं वाटतं. हिंदवी रायझर असतं सातारा रोड स्पार्टन टॉस साठी चला. प्रतिभा कॉमेंट्रीची संपर्क साधावा. हिंदवी रायझर्स आणि सातारा रोड स्पार्टन टॉस साठी चला. हॅलो 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 जाऊया मॅच कडे. पूर्वार्ध मैदानाच्या आतमध्ये संपला. उत्तरार्धाला आपण जाऊया. 47 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. सुपर हिटचा चौथा थरार इथे मैदानावरती आहे. स्ट्राईक वरती सागर गावडे तर नॉन स्ट्राईक वरती आपण वैभव यांना पाहतोय. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. बबलूच्या डोक्यावर चेंडू एक टप्पा घेत डीप लॉंग ऑन फोडतो. खणखणीत फटका असेल. 4 धावा आहेत.
बारामती संघ या स्पर्धेमध्ये संपूर्ण ताकदीनिशी उतरलेला आहे. मग ती बॅटिंग असेल गोलंदाजी असेल दोन्ही डिपार्टमेंट मध्ये या संघाने खरं तर खूप चांगली प्रगती केलेली आहे. परंतु द लायन्स याही संघाने या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी करत सुपर एट मध्ये आलेले आहेत. यावेळेचा चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, जैसे गेंद का और बल्ले का मिलाप हुआ मानो छेरांती मोहरती. सागर गावडेचा हात तडक आहे, षटकार. 6 धावेनिशी धावपळ पुढे सरकतो. 10 धावा इथे मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ती ताकद आहे का संघामध्ये याचा आयकॉनिक म्हणून सागर गावडेचं खऱ्या अर्थानं सामुष्याच्या उत्तर तो मैदानावरती देतोय. बेधुंद सागराच्या लाटेत कधी मागे तर कधी पुढे व्हायचं असतं. अरे नेहमीच काय जिंकायचं, कधी हरून सुद्धा जिंकायचं असतं. यावेळेचा चांगला चेंडू इथे मैदानावरती पहा. यावेळेस गती कमी केली गोलंदाजानं. पहिले जे 2 चेंडू होते मला वाटतं भन्नाट वेगाचे होते आणि त्यामुळेच मला तो प्रॉपर टायमिंग तिथं सागर गावडेला मिळालंय. 10 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कवरती आपण जर पाहिलं शरद या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विशेष म्हणजे पॉवर प्लेचे जे काही षटकं त्यांनी मैदानावरती हाताळली सातत्याने आपल्या संघाला विकेट काढून दिलेला आहे. इथं तशी काही करामत करतील का या आशेने चेंडू त्यांच्याकडे आहे. परंतु यावेळेचा चेंडू फुलटाच होता. पाठीमागे आपण जर पाहिलं क्षेत्ररक्षक उभा आहे. दुसरा धावेचा प्रयत्न डेंजर झोन मध्ये आपण पाहतो. नो स्ट्रायकर. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मानव मैदान के अंदर 2 हिरण भागरे. 2 धावा इथे पाहायला मिळतील आणि या 2 धावेनिशी धावपळ पुढे जातो. 12 धावा आहे. यावेळेस वाह वाह वाह, तेरा कमाल तू ही जाने, मुझे तो सब कुछ कमाल धमाल लगता है. सागर गावडेचा डीप एक्स्ट्रा कव्हरला मानवंदना देणारा एक सुपरस्टॉनिक षटकार. 6 धावेनिशी धावपळ पुढे सरकतो. 18 धावा आपल्याला इथे मैदानावरती पाहायला मिळतात. हिंदवी रायझर्स या संघाने नाणेफेक जिंकलेला आहे. यावेळेचा चेंडू आपण इथे मैदानावरती पाहत आहोत. हिंदवी रायझर्स संघाने नाणेफेक जिंकल्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. षटक क्रमांक पहिला मैदानावरती संपला आणि धावफलकावरती नजर टाकली असता एमआरएक्स लायन्स बारामती हा संघ तुम्ही मैदानावरती जर पाहिला 18 धावा धावफलकावरती कुठतोय, तर समीकरण मैदानाच्या आतमध्ये बदलत आहे. 24 चेंडू आणि 29 धावीची गरज आहे. 24 चेंडू आणि 29 धावा. पहिल्या षटकामध्ये धावाचा प्रचंड महापूर आलेला आहे. वादळ येतात, वादळ जातात, वादळ धुमाकूल देखील घालतात, परंतु काही वादळ जाण्याची आपल्याला वाट पाहावी लागते. मानवाने प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे, परंतु पहा वादळाला थांबवणार तंत्रज्ञान आतापर्यंत मानवाला अवगत करता आलेलं आहे. एक तर ते वादळ जाण्याची तुम्हाला वाट पाहावी लागते, नवे तर ते वादळ जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत तो काय विनाश करेल ना, त्या विनाशाला तुम्हाला पाहावं लागतं. बबलू गोलंदाजी मार्कवरती यावेळेस संघाचे आयकॉन खेळाडू, सोलापूर जिल्ह्याला बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि सातत्याने याही स्पर्धेमध्ये त्याने आपल्या कर्तृत्वाची छाप सोडलेली आहे. याचं बॅट याचं बॉल सातत्याने आपल्या संघासाठी कामगिरी केली. तर दुसऱ्या बाजून जर आपण पाहिलं वैभव अजून एक आता कोणाचे, कारण पहिल्या षटकामध्ये जे 18 आल्या त्या सर्वच्या सर्व 18 धावा सागर गावडे यांच्या बॅटमधनं आलेल्या आहेत. चला स्पीडअप करा. यावेळेचा चेंडू सुंदर सुंदर इनसाइड आउट. मिडऑफच्या डोक्यावरनं खेळलेला हा खणखणीत चौकार. थांबला ना सूर्य ना थांबली ना धारा, या बेधुंद वादळाला कोठून किनारा. चौकार. 4 धावेनिशी धावपळ पुढे सरकतो. 22 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 23 चेंडू आणि 25 धावींची गरज अजूनही सामना मैदानावरती आहे. कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती. तुम्हाला प्रयत्न करावा लागेल आणि आतापर्यंत मात्र या दोन्ही फलंदाजांनी खूप अप्रतिम प्रयत्न केलेला आहे. बॅटची बाहेरची कड एष्टी रक्षकाकडून झेल सुटलाय. अप्रतिम कामगिरी इथे मैदानावरती तुम्ही पाहतात. 22 धावा धावपलकावरती आहे. यानंतर मात्र सेमीफायनलचा थरार आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. हिंदवी रायझर्स या संघाने नाणेफेक जिंकल्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर सातारा रोज पार्टनर्स हा संघ जसा सामना संपेल आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. बॉटम हेडचा वापर केला, खांदून काढला. यावेळेस आपण पाहतो डिप लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक दोघांमध्ये मला वाटतं थोडस तिथे वेळ घेईल.
तोपर्यंत घेतल्या गेलेल्या 2 धावा आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. डावकर आताचे खेळाडू सातत्याने पहा कुठलंही क्रिकेट असो त्यात खेळताना खूप आकर्षक दिसतात. 24 धावा धावफलकावरती 21 चेंडू आणि अजूनही 23 धावांची गरज आहे. 21 चेंडू आणि 23 धावांची गरज असा फुल टॉस चेंडू मिड ऑफच्या डोक्यावरनं चेंडू सुसाट सुटलाय आणि सरळ सीमारेषेच्या बाहेर आलाय. मुख्य पंच अक्षय निर्मल सरांचा इशारा होतोय हा चौकार. 28 धावा इथे मैदानावरती या षटकामध्ये धावांची प्रचंड मोठी उधळण वैभव याने केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये सागर गावडे बरसला होता तर दुसऱ्या षटकामध्ये मात्र वैभवनं प्रतिस्पर्धा संघाचा दे माय धन्य ठाय करून सोडलेला आहे. यावेळेचा चेंडू वा टॉस ऑफ दिला आणि याही चेंडू वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या डोक्यावर बाहेर फरार षटकार. एकोणीस चेंडू आणि 13 धावींची गरज. 19 चेंडू आणि 13 धावींची गरज. अजूनही सामना मैदानावरती आहे. वाह वाह मैदानाच्या आत उठल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय लाल बुंद तोफेचा गोळा. बिग 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 हिट षटकार. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती बारामती संघ बिनबाद 40 धावा. 18 चेंडू आणि 7 धावींची गरज. अठरा चेंडू आणि 7 धावींची गरज आहे. 18 चेंडू आणि 7 धावींची गरज. सागर गावडे 6 चेंडू खेळत 18 धावांवरती. वैभव मात्र 6 चेंडू मध्ये 22 धावांवरती आहे. यावेळेचा चेंडू हाय अँड हँडसम क्रिकेट मधली सर्वात सुरक्षित जागा शोधली यावेळेस सागर गावडेनं. षटकार. 46 धावा धावफलकावरती. शेवटचे 17 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहतो मला वाटतं रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटर चेक करताय पुढील सामन्यामध्ये मला वाटतं फटका ऑन होईल का. कारण इथे जर आपण पाहिलं तर या सामन्यावरती प्रचंड मोठी पकड बारामती संघाने मिळवलेली आहे. घोरपडीची पकड त्यांनी मिळवलेला सामना इतका सोपा झाला की महापोलांडाचा आणि गृहप्रवेश करायचा आहे. 16 चेंडू आणि 1 धावींची गरज आहे. आणि याचबरोबर बारामती हा संघ एमआर चॅम्पियन्स ट्रॉफी 2024च्या सेमीफायनल मध्ये धडकलाय. तुषार